बाळप्पा भाऊ, एक विचारू का? नाही म्हणजे स्वामींनी तुम्हाला सांगितलंय जमीन खणून माती उकरून ठेव, असं काय सांगितलं असेल? कपिला माई, तुम्हाला गुरुभक्तीचा नियम कधी कळणार आहे? गुरुने जे काही काम सांगितलेलं असतं ते आपण कुठलाही प्रश्न न विचारता करायचं असतं. भक्ती म्हणजे शंकेला वाव न देणं. नाही पण मनात प्रश्न आले तर आवर कसा घालायचा? प्रत्येक भावनेला आवर घालायला शिकवतो तोच गुरु. जी गोष्ट शिस्त लावते, संयम शिकवते, तीच खरी भक्ती. कपिले, जे सगळ्यांना कळते ते तुला कधी कळणार? गया, जा पाणी घेऊन ये. हो स्वामी. शिव शंकर शंभा. शिव शंकर शंभा. स्वामी, ह्या लीलेचा अर्थ काय हो? देह संपतो पण जीवित कार्य, इच्छा, आकांक्षा उरतात आणि त्या नव्या बीजातून पुन्हा अंकुरतात. शिव शंकर शंभा. गायत्री, स्वामींची ना मला हीच गोष्ट आवडत नाही. अहो, एवढ्या अद्भुत लीला दाखवतात पण त्याचं रहस्य मात्र उलगडून सांगत नाही. कपिलाताई, स्वामी यातून आपल्याला संयम ठेवायला शिकवतात. अहो, या सगळ्या स्वामींच्या लीला आहेत, आपल्याला या लगेच कशा कळणार? आणि आपलं कर्तव्य आहे श्रद्धा ठेवणं. देह संपतो पण जीवित कार्य, इच्छा, आकांक्षा उरतात आणि त्या नव्या बीजातून पुन्हा अंकुरतात.
यमू, यमू कुठे गेली असेल? अहो अहो अहो, काय ग? काय झालं? अहो उठा ना लवकर. श्री स्वामी समर्थ. काय ग? काय झालं? अहो यमू कुठेच दिसत नाहीये. अगं असेल इथेच कुठेतरी. नाही हो, आता माझा डोळा उघडला, मी बघितलं तर यमू नव्हती. एवढीशी पोर हो माझी, झोपेत कुठे चालत चालत गेली नसेल ना? की कुणी घरात शिरलं आणि तिचं अपहरण तर केलं नसेल ना? कौशिकी, तू शांत हो बरं आधी. असं काहीही झालेलं नसणार. पण मनात वाईट विचार येतातच ना. काही अपघात किंवा अनर्थ न. कौशिकी, बस झालं तुझं. नकारात्मक विचार करायची सवय तुझी गेलीच नाही, ती आधी बदल. अगं आपण स्वामी भक्त आहोत. स्वामी भक्तांनी असे वाईट विचार करायचे नसतात. विश्वास ठेवायला शिक. तू घरात नीट शोधलेस का? हो म्हणजे ती कदाचित पाणी प्यायला गेली असेल. आपण स्वयंपाक घरात बघूया. हो चला. इथेच असेल कुठंतरी. यमू, यमू, अहो नाहीये ती इथेही. आपली यमू कुठे गेली असेल? काय चाललंय काहीच कळत नाही. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, काहीतरी गडबड आहे. हो, कुठे गेली असेल माझी पोर? कदाचित ती देवघरात गेली असेल. देवघरात बघूया चला. इथेही नाहीये ती. मी तुम्हाला म्हणाले होते ना, आपल्या मुलीच्या बाबतीत. कौशिकी, उगाच काहीही बोलू नकोस. स्वामी, आमच्या यमूचं रक्षण करा. श्री स्वामी समर्थ. आमच्यावरच्या भक्तीचं बीज आहे. अंकुरणार आणि रोपट बनून वाढणार. ज्याचे त्याचे फळ ज्याला त्याला देणार. शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 यमू, काय करतेस बाळा? आई, मी स्वामी आजोबांच्या 108 पादुका बनवते, ते सुद्धा मातीपासून. 108? पण बाळा का एवढ्या पादुका कशाला? मी मगाशी झोपले होते ना, तेव्हा अचानक यमू, ए यमू, बाळा उठ. तू स्वामी आजोबांची भक्त आहेस ना? मग तुला आज त्यांच्यासाठी मोठं काम करायचंय. यमू बाळा उठ. तुला मातीपासून स्वामी आजोबांच्या 108 पादुका बनवायचे. लक्षात ठेव, आजोबा भेटतील तुला. यमू उठ बाळा. कुठून आला हा आवाज? कोणी होतं का इकडे? विलंब करू नकोस. आजोबांसाठी पादुका घडव.
ते तुझ्यावर आणि घरावर कृपा करतील. आई, बाबा, मी स्वामी आजोबांना आजवर कधीच भेटली नाहीये, पण त्या आवाजाने सांगितलं की तुला स्वामी आजोबा नक्की भेटतील. आई, मी पादुका बनवायला घेतल्या तेव्हा माझी झोपच उडाली. अगं पण उठलीस तेव्हा आम्हाला सांगायचं होतं ना. आम्ही किती घाबरलो होतो माहितीये तुला. उठवलं का नाहीस आम्हाला? मग तुमची झोप उडली असती ना. यमू, तुला भीती नाही वाटली का ग एकटी बाहेर आलीस? अहो, भीती कसली बाबा, यात माझ्यासोबत स्वामी आजोबा आहेत ना. मग मला कसली भीती आलीये? आपल्या पोटी अशी निरागस मुलगी जन्माला आली आहे, हे खरंच आपलं भाग्य आहे. हो कौशिकी, स्वामींचं हेच मोठं वरदान आहे आपल्यावर. यमू, तुझं स्वामींशी काहीतरी विशेष नातं आहे बघ. स्वामी तुला आपल्या कामासाठी निवडतात. तुझ्याकडून ह्या ना त्या निमित्ताने त्यांची सेवा करून घेतात. हे काय साधन आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाहेर कोणीतरी ही पेटी ठेवून गेलं होतं. कोणी ठेवली ती व्यक्ती काही दिसली नाही. गयाताई, ती चिठ्ठी उघडून वाचावी का आपण? काही कळत नाहीये. माई, ही पेटी स्वामींसाठी आली असणार. आपण उघडून बघणं बरं नाही वाटत. बरोबर आहे तुमचं. स्वामींसाठी ही पेटी असेल तर ती चिठ्ठी स्वामींनीच पाहावी. आपल्याला अधिकार नाही येतो. अहो बाळप्पा भाऊ, एवढा कसला विचार करताय? कदाचित ही पेटी आणि ही चिठ्ठी माझ्यासाठीच आली असेल. मी बघते. हा, माई, अहो कपिला माई, अहो काय झालंय? काय लिहिलंय यात? कपिलाताई, तुमच्यासाठी नाहीये ना? मग कपिलाताई, तुम्हाला ना नेहमीच आगाऊपणा करायचा असतो. आता ही चिठ्ठी स्वामींसाठी आहे, तुम्ही कशाला उघडलीत? बाळप्पा भाऊ, काय लिहिलंय यात? या चिठ्ठीत लिहिलंय स्वामींच्या श्रेष्ठ भक्तासाठी. बाळप्पा भाऊ, स्वामींचा श्रेष्ठ भक्त कोण असेल आणि हे कोण ठरवणार? अहो गयाताई, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का? कोण श्रेष्ठ भक्त म्हणजे? अहो मी कपिला स्वामींची श्रेष्ठ भक्त आहे, एवढं तरी कळलं ना? अहो आज इतकी वर्ष सेवा करते स्वामींची. श्रेष्ठ भक्त कोण आहे मग? मीच आहे. माझ्याशिवाय दुसरं कोण श्रेष्ठ भक्त असणार आहे इथे? कपिलाताई, हे सगळं तुम्हीच ठरवताय. अहो कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे आपण ठरवायचं नसतं. कपिलाताई, उगीच तुमची अक्कल पाजळू नका. ही गोष्ट फक्त स्वामीच ठरवतील. स्वतःला श्रेष्ठ समजणं हा फक्त अहंकार आहे कपिलाताई तुमचा. बाई, मी जे म्हणते ना ते खरंय. ही पेटी माझीच आहे आणि माझ्यासाठीच असणार आहे. शिव शंकर शंभा. कपिले, नेहमी तोंड घशी पडतेस, पुन्हा पडशील. स्वामी, ही पेटी
बाळप्पा भाऊ, काय लिहिलंय यात? या चिठ्ठीत लिहिलंय स्वामींच्या श्रेष्ठ भक्तासाठी. कोण आहे तुमच्यातला श्रेष्ठ भक्त? बार सिद्ध करूया मागे. जो कोणी हे स्थान सोडून कायमचं निघून जाईल तो असेल आमचा श्रेष्ठ भक्त, आणि हे कबाड त्याचा. सांगा मग. बर स्वामी, येते हो. बाळप्पा भाऊ, गयाते माई, येते हो मी. काही चुकलं माकलं असेल ना तर क्षमा करा. हा, क्षमा करा मला. आणि हो, स्वामींची नीट काळजी घ्या. मी नसलं तर स्वामींना पाणी वगैरे कोण देणार वेळेवर? लक्ष असू द्या. हा स्वामी, येते मी. बाळप्पा भाऊ, ही स्वामींचीच लीला आहे ना? हो, कदाचित स्वामी कुठला तरी संकेत देत असावे. खरं खोटं, श्रेष्ठ कनिष्ठ हे वेळच दाखवून देईल. शिव शंकर शंभो. बरं झालं थानावरनं बाहेर पडले. बरं झालं. काय आहे, एवढं मोठं घबाड मिळालेलं आहे हातात आता. नाहीतरी स्थानावर असल्यानंतर काय झालं असतं? बुवाने अपमान केला असता, नाहीतर कठोर शिक्षा केली असती, आणि सगळे कसे फिती 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 हसत बसले असते. आता कसं गावात सांगता येईल की स्थानाबाहेर गेल्यानंतर मी सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गावात मिरवता येईल, आणि लोक बोलवतील, आणि काहीतरी मोल मिळेल आम्हाला. हे घबाड अचानक इतकं जड कसं झालं? नक्कीच या बुवाने काहीतरी केलं असेल म्हणून इतकी पेटी जड झाली. ही पेटी उचलली का जात नाही आम्हाला? अचानकपणे ही पेटी एवढी जड कशी झाली काही कळत नाही आम्हाला. आम्ही सांगतो, कपिल, या पेटीचा भार फक्त श्रेष्ठ भक्ताला पेलवणार आहे, आणि तू ती नाहीयेस. मी श्रेष्ठ भक्त नाहीये. बाळा, उचल ही पेटी. जशी आज्ञा स्वामी. माईकडे दे. गया. पाहिलेस कपिले, ही पेटी या तिघांना उचलली गेली कारण हे श्रेष्ठ भक्तांपैकी एक आहेत. असं कसं स्वामी? कपिले, गुरु आणि शिष्याचं नातं एकदा का समरस झालं की ते गुरु सुद्धा वेगळं करू शकत नाही. गुरु पासून आणि गुरुस्थानापासून कुठे ठरवणं लांब जाऊ शकत नाही. आणि याची जाणीव या तिघांनाही आहे, आणि म्हणून या तिघांपैकी कुणीही हे स्थान सोडून जाण्याचा विचार सुद्धा केला नाही. हे मनाने आणि आत्म्याने इथे बांधले गेलेत. अगं, लांब गेलंच तर फक्त शरीर जातं, पण यांना ते सुद्धा मान्य नाहीये. आणि बरं का कपिले, यांना स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याचा मोह सुद्धा नाहीये. गुरुस्थानावर सामान्य बनून राहणं यांना मान्य, आणि ते सामान्य ते श्रेष्ठच.
बाळ्या उघडते पेटी. हो स्वामी.